मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची 11 जूनला अकोल्यातील क्रिकेट क्लब मैदानावर जाहीर सभा, दौऱ्यात 3000 कोटींच्या विविध विकास कामांचं लोकार्पण, पालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शंखनाद. नागपूरच्या मोदा तालुक्यातील कृषी खरेदी विक्री संघ निवडणुकीत भाजप काँग्रेस युतीचा विजय, सर्व 13 जागांवर भाजप काँग्रेस युतीचा विजय. महायुतीत सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादीचा मात्र पराभव. शरद पवारांचे निष्ठावंत अनिल पतंगे शरद पवारांची साथ सोडणार, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश. 8 जूनला अजित पवार हिंगोली जिल्हा दौऱ्यादरम्यान करणार पक्षप्रवेश. साताऱ्यात राऊतांच्या नरकातील स्वर्ग पुस्तकाची शिंदेच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांकडून होळी, एकनाथ शिंदेंवर केलेल्या आक्षेपार्ह टीकेनंतर पुस्तकांच्या प्रती फाडून आल्या जाळण्यात. विदर्भात वाघांच्या हल्ल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर मंत्रालयात बैठक, वनमंत्री गणेश नाईक आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात बैठक. वाघांच्या वाढत्या हल्ल्यासंदर्भात उपाययोजना करण्यासंदर्भात काय निर्णय होणार हे पाहणं महत्वाचं. राज ठाकरेंनी मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांची घेतली भेट, पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन ही भेट घेतली, सदिच्छा भेट असल्याची माहिती. मंत्री पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं, यावेळी प्रीतम मुंडेही उपस्थित. 11 वर्षानंतर गोपीनाथ गडावर मुंडे बंधू भगिनी एकत्र, गोपीनाथ मुंडे यांच्या 11व्या स्मृतिदिनानिमित्त संपूर्ण मुंडे कुटुंब गोपीनाथ गडावर. यवतमाळमध्ये काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा, मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी काढण्यात आली पदयात्रा. निलेश चव्हाणला 7 जून पर्यंत पोलीस कोठडी बाळाची हेळसांड केल्याचा निलेश चव्हाणवर आरोप. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. पाहत रहा पोलीस माझा न्यूज.